मॅडम ज्या आहेत त्या आता काही काँग्रेसच्या किंवा भाजपच्या सामान्य कार्यकर्त्या राहिलेल्या नाही आहेत. आपण एका संविधानिक पदावर आहात. आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. तर आपण कोणतेही विधान करत असताना त्याचा मागचा पुढचा जो काही इतिहास आहे तो खरं तर पाहायला हवा. खरं तर ज्या मुलाबद्दल त्या बोललेल्या आहेत, ज्या बिहारी मुलाबद्दल बोललेल्या आहेत, तो मुलगा बाहेर काय वक्तव्य करतो आहे. तो मुलगा बाहेर सरळ सरळ मुंबईच्या महिलांच्या वेशावर म्हणजे की कपडे परिधान करतात त्याच्याबद्दल तो बोलला आहे. कपडे परिधान करतात आणि इकडे दिवसेंदिवस महिलांचे कपडे कमी होत चाललेले आहेत वगैरे वगैरे अशी काहीतरी थोडं वल्गरकम टीका केलेली आहे त्यांनी. आणि अशा त्या बिहारी व्यक्तीबद्दल महापौरताई दालनामध्ये त्याची प्रशंसा करतात आणि स्त्री सक्षमीकरणाबद्दल कसा त्यांचा पक्ष आणि त्या किती चांगल्या आहेत, काम करत आहेत याबद्दल बोलत आहेत. तर मला वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही एखादं विधान करता, महापौर म्हणून विधान करता, तेव्हा त्यात तुम्ही जी कोणी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपण किंवा ज्या विषयाबद्दल आपण बोलतो आहे त्याचा थोडा संदर्भ मागचा पुढचा घ्यायला हवा. कारण तुम्ही महापौर आहात, मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. आणि ज्या बिहारी गृहस्थाने जे वक्तव्य केलं आहे, मग बिहारची ही जी काही मंडळे युपी बिहारची लोक इकडे मुंबईत कशाला येतात. तुम्ही तुमच्या ज्या काही महिला अजूनही घोंगट घालून असतात असं तुम्ही म्हणता, मग तिकडेच राहा ना. इकडे काय येता तुम्ही? तुमची काय इकडे मुंबईत यायची आवश्यकता काय तुम्हाला? इकडे तुम्हाला बिहार आणि तुमचा जे काही संस्कृती प्रिय आहे ना, तर ती तिकडेच जपा. इकडे यायची गरज काय तुम्हाला? महापौरतांनी नको त्या लोकांचं समर्थन करू नये.